अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अंगणवाडीच्या वेळेबद्दल शासनाने जो जी.आर. काढलेला आहे त्या जी.आर.मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडी कधी उघडायची, कधी बंद करायची, कोणत्या वेळेमध्ये कोणते काम करायचे याची सविस्तर माहिती त्या जी.आर.मध्ये देण्यात आलेली आहे। आज 1 जुलैपासून अंगणवाडीच्या वेळेमध्ये जो बदल झालेला आहे त्याचाच हा जी.आर. आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, अंगणवाडीच्या वेळेमध्ये कसा बदल झालेला आहे तुम्हाला समजणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया शासनाने जो अंगणवाडीच्या वेळेमध्ये कोणता बदल केलेला आहे त्याचा जी.आर. काय आहे हे आपण पाहूया। आपण या ठिकाणी बघू शकता, हाच तो जी.आर. आहे। या जी.आर.मध्ये बघा, कैलास पगार हे जे आयुक्त आहेत त्यांच्या सहीचा हा जी.आर. आहे। या जी.आर.नुसार आपल्याला आता अंगणवाडी उघडायची आहे, अंगणवाडी बंद करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये कोणतं काम करायचं आहे हे या जी.आर. प्रमाणे आपल्याला सर्व आपले कामे करायचे आहेत। तर या बघा, याचा विषय आहे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळेनुसार म्हणजे वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत असा हा या जी.आर.चा विषय आहे। बघा, या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे, 5 मुद्द्यामध्ये संदर्भ आहे आणि खाली उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ त्यांच्या कामकाजामध्ये 2 तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे। त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा। बघा, या ठिकाणी हा खूप मोठा जी.आर. आहे। एवढं जर वाचत बसलं तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्ही वाचू शकता। या ठिकाणी जे काय माहिती या ठिकाणी जी.आर.मध्ये देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी वाचू शकता। तर आपण मेन मुद्द्यावरती या ठिकाणी आपण जाऊया। बघा, या ठिकाणी जो ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांचा जो वेळ आहे तो त्याच्यामध्ये 1 तासांचा फरक दाखवलेला आहे। या ठिकाणी ग्रामीणचा जो आहे तो 9:30चा आहे आणि शहरीचा आहे तो 10:30चा आहे। या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण जी.आर. वाचा आणि खाली या ठिकाणी जो वेळापत्रक दिलेला आहे ते आपण डायरेक्ट वेळापत्रक पाहूया। सुरुवातीला आपण ग्रामीण व आदिवासी भागातील वेळापत्रक पाहूया। बघा, ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडी सकाळी 9:30 वाजता आपल्याला अंगणवाडी उघडायची आहे आणि 9:30 ते 9:45 म्हणजे 15 मिनिटापर्यंत आपल्याला अंगणवाडीमधील पूर्वतयारी आपल्याला करायची आहे। पूर्वतयारी झाल्यानंतर आपल्याला 9:45 ते 10:45 पर्यंत म्हणजे 60 मिनिटे म्हणजे जवळपास 1 तास आपल्याला पूर्वशालेय शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचा आहे। यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करायचा आहे। बघा, त्याचा वेळ आहे 10:45 ते 11 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 15 मिनिटे आपल्याला अंगणवाडीतील लाभार्थ्यांना नाश्ता वाटप करायचा आहे। यानंतर आहे पूर्वशालेय शिक्षण, आपल्याला 11 नंतर दुपारी 12:45 पर्यंत म्हणजे जवळपास 105 मिनिट आपल्याला पूर्वशालेय शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे। यानंतर 5 नंबर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार त्यांना वाटप करायचा आहे। बघा, दुपारचा आहार त्यांना वाटप करायचा आहे। त्याचा वेळ आहे 12:45 ते दुपारी 1:15 पर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तास। एवढ्या वेळेमध्ये आपल्याला लाभार्थ्यांना आहार वाटप करायचा आहे, तो पण ताजा आणि गरम आहार त्यांना द्यायचा आहे। यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे यासाठी वेळ आहे 11:15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 45 मिनिटासाठी आपल्याला रेकॉर्ड लिहिण्यासाठी आणि पोषण ट्रॅकरमध्ये नोंदी करण्यासाठी आपल्याला 45 मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यानंतर संदर्भ सेवा यासाठी दुपारी 2 ते 2:30 पर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तासाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यानंतर 8 नंबरला आहे बघा, दुपारी 2:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजे 90 मिनिटे
गृहभेटी, स्तनदामाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे अंगणवाडी आपल्याला 2:30 वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला गृहभेटी देण्यासाठी जायचं आहे. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी सकाळी 9:30 आपल्याला अंगणवाडी सुरू करायची आहे आणि दुपारी 2:30 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी सुरू ठेवायची आहे आणि 2:30 नंतर आपल्याला अंगणवाडी बंद करून आपल्याला गृहभेटी द्यायच्या आहेत. गृहभेटी दिल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आपल्याला अंगणवाडीमध्ये 9:30 वाजता यायचं आहे. तर हा झाला बघा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जो वेळ आहे तो वेळ झाला. आणि अशाच प्रकारे नागरी प्रकल्पातील म्हणजे शहरी भागातील अंगणवाडीचा वेळ आहे. वेळ तर सगळा सारखाच आहे, पण यामध्ये सकाळी 10:30 वाजता आपल्याला या ठिकाणी अंगणवाडीची पूर्वतयारी करायची आहे. शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी ग्रामीणसाठी 9:30 होता, तर शहरी भागासाठी 10:30चा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बाकी सर्व माहिती या ठिकाणी आपण बघू शकता. सगळं सारखंच आहे, फक्त या ठिकाणी 1 तासाचा फरक देण्यात आलेला आहे. ग्रामीण भागामध्ये 1 तास अगोदर आहे, तर नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये 1 तास उशिरा देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या अंगणवाडीचा कामकाजाचा वेळ या ठिकाणी शासनाने देण्यात आलेला आहे. हा शासनाचा GR आहे. या ठिकाणी खालची देखील माहिती या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. जे काय GR मध्ये देण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. तर आजपासून म्हणजे 1 जुलैपासून आपल्याला अंगणवाडी सकाळी 9:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी सुरू ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अंगणवाडी 2:30 वाजेपर्यंत सुरू ठेवल्यानंतर आपल्याला 2:30 नंतर आपल्याला गृहभेटी द्यायच्या आहेत आणि गृहभेटी दिल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. बघा या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्हीचाही या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेला आहे. ग्रामीणसाठी 9:30 आणि शहरी भागासाठी 10:30 असा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा संपूर्ण GR तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या GR मध्ये काय काय देण्यात आलेलं आहे, तर हा कैलास पगारे जे आयुक्त आहेत त्यांच्या सहीचा हा GR आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.